मंत्री महोदय, पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे। मी विनंती करतो आपण सगळ्यांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार स्वागत करूया। सृजन हो, आताचं युग हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे। बदलत्या काळाबरोबरच कूच बदलणं हे प्रगतीचं लक्षण असतं आणि म्हणूनच संपूर्ण जग हे आधुनिक पर्वाकडे वळत आहे। आणि या नवीन पर्वात आपल्याला घेऊन जाण्यासाठी या संपूर्ण पर्वाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे। ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि टेक्नॉसेव्ही पालकमंत्री माननीय नितेशजी राणे यांच्यामुळेच। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि या कार्यक्रमाची प्रसन्न आणि सकारात्मक सुरुवात अर्थातच दीप प्रज्वलनाने करूया। भविष्यात महाराष्ट्र हा एआयचा हब होणार आहे हे आपल्याला माहिती आहे। काय असणार हे नवीन पर्व आणि काय असणार हा नवीन प्रवास याच्याविषयी तुमचे सगळ्यांचे चेहरे उत्सुक आहेत ते मला दिसत आहे। मी पालकमंत्री महोदय माननीय नितेशजी राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सगळ्याच प्रश्नांना पूर्णविराम देत या नवीन प्रणालीचा शुभारंभ आपल्या शुभहस्ते करावा। एकदा या आधुनिक कार्यप्रणालीसाठी जोरदार टाळ्या वाजवूया। जिल्हा प्रशासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा प्रभावी वापर आणि अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे आणि या समितीमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम पाहत असलेले प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय कृषिकेश रावले सर आता या नवीन आणि आधुनिक प्रवासाविषयी आपल्याला माहिती करून देणार आहे। वेलकम एव्हरीवन। आज आपण सर्व इथे जमलेले आहात। सिंधुदुर्ग जिल्हा हा इंडियाज फर्स्ट एआय डिस्ट्रिक्ट याच्यासाठी सुरुवात जी आपण केलेली आहे या सगळ्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस जी यांचं जे स्वप्न होतं की महाराष्ट्राला पूर्ण देशाचं एआय हब बनवायचं आहे आणि त्याच प्रकारे आपले माननीय पालकमंत्रीजी यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी पहिली लीड घेणार आणि जे पायनियरिंग डिस्ट्रिक्ट बनणार तो आहे आपला जिल्हा सिंधुदुर्ग। या एआय युक्त सिंधुदुर्ग जिल्हा एआय एनेबल्ड जिल्हा याच्यामध्ये आपण कोणते कोणते विभाग प्रामुख्याने घेत आहे सगळेच विभाग आपण कव्हर करत आहेत। पण मित्रांनो पहिले काही एक स्टार्ट म्हणून आपण काही विभागांची निवड केलेली आहे ते आहे हेल्थ डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये जे आपण प्रोग्राम्स कव्हर करणार आहेत। नंतर पोलीस डिपार्टमेंट सिंधुदुर्ग पोलीस, मग सिंधुदुर्ग आरटीओ डिपार्टमेंट, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट। डिपार्टमेंट ऑफ हेल्थचं बघितलं तर आपण या तीन जे इनिशिएटिव्ह एआयचे आहे ते आपण सुरुवात करणार आहे। पहिले आहे चाइल्ड नरिश एआय, दुसरा आहे एआय क्लिनिकल चॅटबॉट आणि तिसरा आहे एक्सरे अनालिसिस। एआय हेल्थ सूट यामध्ये अंगणवाड्यांमधील लहान मुलांच्या वजन, उंची आणि आहाराच्या डेटावरून त्या मुलाला कुपोषणाचा धोका आहे का हे स्वतः कळवणारा एक बुद्धिमान एआय सल्लागार तयार झाला आहे। डॉक्टरांसाठीही आता एखाद्या रुग्णाची प्रकृती पाहून औषध निवडणं सोपं होणार आहे। हजारो मेडिकल रिपोर्ट्सचा अभ्यास केलेली एआय प्रणाली डॉक्टरांना मार्गदर्शन करणार। पण निश्चिंत रहा, कारण तुमच्या आरोग्यासाठी उपायकारक निर्णय हा शेवटी डॉक्टरचाच असणार। इथे आपण एआयच्या मदतीने रेडिओलॉजिस्टचं काम एआयच्या मदतीने आपण करून घेत आहेत। मी हे म्हणत नाही की रेडिओलॉजिस्ट डॉक्टरची गरज नाही, फायनल जे से असेल जे त्याचा मेडिको लीगल सर्टिफिकेट बनेल ते आपले रेडिओलॉजिस्ट डॉक्टरच बनवणार। पण ट्रीटमेंट सुरू करण्यासाठी आपल्याला आता 24 तास वगैरे वाट बघायची बिलकुल गरज नाही। ती आपण जसं बघतो इथे आपण इमेज टाकली, दुसऱ्या साईडला एआयनी हे लाईव्ह डेमो आहे की एआयनी आपल्याला लगेच उत्तर दिलं की या स्कॅनमध्ये काय झालेलं आहे। तुम्ही सगळे बघू शकता इथे याच्यानी हा जो पूर्ण स्कॅन बनवला आहे। डॉक्टर साहेब आपल्याकडे एक्सरे मशीन आहेत, सिटी स्कॅन आहेत? हो आहे, सर्व संस्थेत आहेत। या मशीन मार्फत ज्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये हे स्कॅन्स डायकॉम फाईल मध्ये येतात ते पण आपल्याकडे आहेत? हो आहे। आणि डायकॉम फाईल नंतर आपल्या वर्किंग कम्प्युटर मध्ये जी फाईल आपण ट्रान्सफर होते ती पण माझ्या मते आपल्याकडे आहे? हो आहे। आता फक्त ही सिस्टीम आपण त्या वर्किंग कम्प्युटर मध्ये ऍड करणार
आणि 5-1 मिनिटात आपला रिझल्ट जो पण आपण स्कॅन घेतलेला आहे त्याचा रिझल्ट एआयच्या मदतीने आपल्याला कळेल की नक्की या पेशंटला झालं काय आहे. आणि मित्रांनो, याची खास बात एक सांगितलं तर हा पूर्ण जो स्टडी केलेला आहे, जो एआयला आम्ही डेटा दिलेला आहे तो पूर्ण भारतीय नागरिकांचाच दिलेला आहे. माझ्या तुमच्या बॉडी टाईपनुसार जे स्कॅन्स असतील ते आपण एआयला दिलेले आहे, म्हणून एआय आपल्या बॉडीचं स्कॅन व्यवस्थित सांगू शकतो. सेकंड डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट. तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण आम्ही इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबॉट, फेशियल रेकग्निशन, ऑब्जेक्ट डिटेक्शन आणि एआय ड्रिव्हन डेटा व्हिज्युअलायझेशन हे आम्ही सुरुवात करत आहेत आता. याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबॉट म्हणजे नवीन जे माननीय सुप्रीम कोर्ट, माननीय हायकोर्ट यांच्याकडनं डायरेक्टिव्ह येतात, आपल्या गव्हर्नमेंटकडनं जे डायरेक्टिव्ह येतात, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा आमच्या जे डीजी ऑफिस, उच्च जे कार्यालय आहेत त्यांच्याकडनं जे डायरेक्टिव्ह येतात ते कधी कधी ट्रॅक करणं आणि त्याच्यानुसारच काम करून घेणं कधी कधी डिफिकल्ट होऊन जातं. तर त्याच्यासाठी सर्व अंमलदारांना आम्ही हे पूर्ण SOP प्रमाणे की या स्टेप नंतर काय केलं पाहिजे, याच्यानंतर काय केलं पाहिजे, तर त्या प्रकारे एआय चॅटबॉट आले. आता हा एआय चॅटबॉट फक्त टायपिंगचा नाही आहे, पुढे जाऊन आम्ही हे पण ऍड करत आहे की व्हॉइस टू टेक्स्ट होईल. म्हणजे फक्त मोबाईलवर बोलायचं आहे, तो एआय त्या टेक्स्टमध्ये ते रीड करेल आणि परत एआय आपल्याला टेक्स्ट टू व्हॉइस म्हणजे तो टाईप केलेला पूर्ण व्हॉइसमध्ये तो आपल्याला सांगेल. ज्या प्रकारे तुमच्या फोनमध्ये सिरी वगैरे चालतं त्याच प्रकारे आपण हे करून घेणार आहे. त्याच्यामध्ये पुढचं डिपार्टमेंट आहे RTO डिपार्टमेंट. त्याच्यामध्ये आपण जे RTOचे नियमभंग जे लोक करतात, सेफ्टी गेट डिटेक्शन असेल किंवा लायसन्स प्लेट त्यांचं खराब असेल, असे काही जे नियमभंग करतात त्याला डिटेक्ट करण्यासाठी आपण हे सुरुवात करत आहोत. त्याच्यामध्ये आपण सेफ्टी गेट डिटेक्शन, लायसन्स प्लेट रेकग्निशन, फेशियल रेकग्निशन आणि इंटरॅक्टिव्ह एआय चॅटबॉट यांच्यासाठी पण आपण बनवत आहोत. पुढचा डिपार्टमेंट आपण जो घेतो आहे याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट घेत आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलेलं आहे की फॉरेस्ट रिलेटेड जे वन्य प्राणी असतात त्याचे इन्सिडेंट आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर होतात. फॉरेस्टसाठी पण एआय युक्त फॉरेस्ट अनालिसिस सुरू करत आहे. त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ इंट्रुजन प्रेडिक्शन आणि रिस्क असेसमेंट की कोणते वन्य प्राणी कोणत्या टाइमला येतात, त्याच्यानंतर मग जर ते येत असेल तर लोकांना कसं काय इन्फॉर्मेशन द्यायची. दुसरं आहे एआय पॉवर्ड कंटेक्च्युअल रेकमेंडेशन की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तिसरा आहे ड्रिव्हन डेटा व्हिज्युअलायझेशन. पुढे मित्रांनो, आपण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये बघणार आहे. आपला देश हा कृषी संपन्न देश आहे. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये आपण वेदर फोरकास्टिंग बघणार आहे, त्याच्यानंतर ॲग्री ॲडवायझरी सिस्टीम बघणार आहेत. याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना कळेल की कोणतं वेदर, कोणतं पाऊस येणार आहे की जास्त ऊन पडणार आहे, अवकाळी पाऊस असेल किंवा दुसरं काही असेल त्याची इन्फॉर्मेशन पहिल्यापासून मिळेल. आणि जो दुसरा पुढचा मुद्दा आहे तो पॉवर्ड कंटेक्च्युअल रेकमेंडेशन. शेतकऱ्यांना आपण हे त्यांच्या फोनवर रेकमेंडेशन्स देऊ. आणि मित्रांनो, आपला जिल्हा हा देशातला पहिला एआय जिल्हा बनतोय, तर याच्यामध्ये आपण आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये एआय ऑफिसची सुरुवात केलेली आहे. ही एआय ऑफिसची सुरुवात फर्स्ट ऑफ इट्स काइंड इनिशिएटिव्ह आहे. पूर्ण भारतात कुठेही दुसरं जिल्ह्याचं एआय ऑफिस नाही. मी पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि अधिकाऱ्यांचं की तुम्ही जेव्हा सांगत होते रावले सर, तेव्हा आम्हाला असं फिलिंग झालं की असं एक पाहुणा येतोय की आमचं जीवन यापुढचं खूप हॅपी बनवणार आहे, आनंदी जीवन बनवणार. आणि त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी अशा झाल्या की शेतकऱ्यांचा खर्च आपोआप 15% कमी येईल, त्यामुळे त्याचं मार्जिन वाढेल. दुसरी गोष्ट, डॉक्टरांना लगेच उपचार करता येईल, म्हणजे मृत्यूचं प्रमाण कमी होईल, त्याचा जीव वाचेल. तिसरी गोष्ट तुम्ही मस्त सांगितली की हेल्मेट आणि इतर ज्या दंड वगैरे आकारणी आहे ती आपोआपच एआय करेल आणि त्याचं चलन त्याला मिळेल. त्याचा दुसरा माझ्या दृष्टीने अँगलने असा फायदा मी विचार केला मंत्री महोदय साहेब की पोलीस जे वाटेत अडवतात ते थांबेल सर्वसामान्यांना. म्हणजे एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि तुम्ही अतिशय चांगलं सांगितलं. फक्त एकच असा विषय आहे, शंका म्हणजे की पालकमंत्री साहेबांनी पुढाकार घेतला आणि आम्हाला अभिमान आहे की संपूर्ण देशाला आपण लीड करणार आहोत या विषयामध्ये. त्यामुळे खूपच चांगली गोष्ट आहे. फक्त ही संपूर्ण एस्टॅब्लिशमेंट पूर्ण व्हायला आणि आपण फुल स्पीडने सुरू व्हायला किती दिवस लागेल किंवा किती कालावधी? बघा, हा ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे. जसं जसं नवीन टेक्नॉलॉजी येईल तसं आपण ऍड करत राहू. मी म्हणतो नवीन टेक्नॉलॉजी केव्हापर्यंत करेल याला काही सीमा नाही आहे. पुढच्या 40 वर्ष नवीन टेक्नॉलॉजी येत गेली, पुढच्या 40 वर्ष आम्ही त्याच्यात ऍड करत राहू. आता आपण सुरुवात केली आहे, आपण कुठेही थांबणार नाही. आणि मला अशी आशा आहे की या एआयच्या
उपयोगाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आम्हाला करणं शक्य आहे त्या मी तात्काळ करू. 1-2-3 महिन्यामध्ये बाकी सगळे विभाग आपण याच्यामध्ये इनॅबल्ड करायचा प्रयत्न करू. थोडासा वेळ लागला तरी पण हा जिल्हा आपला कायम पहिला राहील असा प्रयत्न नेहमी राहील. प्रत्येक विभागामध्ये आपलं कामकाज जे आहे हे पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान या 3 उद्देशून आम्ही हे काम करतो आहोत आणि यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतो आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा विविध महत्वाच्या टप्प्यावर केलेला आहे. म्हणजे साक्षरतेमध्ये आपला जिल्हा पहिल्या 5 क्रमांकामध्ये आलेला आहे. दरडोई उत्पन्नामध्ये आमचा जिल्हा 5 क्रमांकामध्ये आलेला आहे. टँकर मुक्त जिल्हा म्हणून आमच्या जिल्ह्याची पण महत्वाची ओळख आज महाराष्ट्रामध्ये आहे. ह्या सगळ्या टप्प्या परत आता पुढचे 25-50 वर्ष हा महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला AI युक्त जिल्हा म्हणून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख होणार आहे. इथे टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करणार, तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं चला सुरुवात तरी करू, प्रवास तरी सुरुवात करू. नाहीच होणार नकारात्मक पद्धतीने असा विचार करून उपयोग नाही. आपल्याला अगर करायचं असेल तर इच्छाशक्ती आणि प्रवाहाच्या विरुद्ध अगर आपण प्रवास करायला सुरू केला तर मी तुम्हाला विश्वास देतो निश्चित पद्धतीने यश मिळू शकतं असं मानणाऱ्यापैकी मी आहे. ज्या निमित्ताने प्रशासन पळेल, आमचे राणे साहेब नेहमी म्हणतात प्रशासन चाललं नाही पळवलं पाहिजे. पळवण्यासाठी आता AIचा वापर आपण अतिशय प्रभावी पद्धतीने करणार आहोत आणि म्हणूनच हा आपण प्रवास करतोय. पारदर्शकता, भ्रष्टाचार कमीतला कमी आणि 0 पेंडेन्सी. आमच्या 100 दिवसाचा जो कार्यक्रम आम्हाला आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे 0 पेंडेन्सी असली पाहिजे. आता ह्या निमित्ताने खूप लोकांना भीती वाटेल का आमच्या नोकऱ्या जातील का, तर मग त्याचं उत्तर आहे की बाबा इंटरनेट असो किंवा सेलफोन असतील ते जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आले त्याच्यामुळे बघा त्या क्षेत्रातल्या नोकऱ्या वाढलेल्या आहेत. IT क्षेत्रातल्या नोकऱ्या वाढलेल्या आहेत. आज आमच्या SSPM इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही AIचा कोर्स जेव्हा सुरू केला, आज तो कोर्समध्ये आम्हाला सीट वाढवायला लागलं एवढं डिमांड आहे. म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या तरुणींना मी विनंती करणार आहे की तुम्ही आता ह्या AI क्षेत्रामध्ये पुढच्या 25-30 वर्षामध्ये जे येणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत, येणाऱ्या जी संधी आहेत त्याचा अभ्यास करा, त्याची माहिती घ्या आणि मग त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिकून अभ्यास करून त्या इकडे येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि नोकऱ्या कुठल्या असतील ह्या बाबतीमध्ये योग्य पद्धतीने अभ्यास करून त्या क्षेत्रामध्ये आपला प्रवास करायला सुरू करा. आपला हा जिल्हा आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा AI केला म्हणजे काय हे महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची चर्चा होणार आहे आणि ह्याचं सगळं मॉडेल म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक रोल मॉडेल तयार होऊन आज आता जगाच्या समोर आणि राज्याच्या समोर उभा राहणार आहे. याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि यासाठी मनापासून मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, जे काही साथ देण्यासाठी आलात यासाठी मनापासून धन्यवाद देतो. जाता एक छोटंसं की आज सकाळी जेव्हा मी झेंडावंदनाच्या कार्यक्रमामध्ये तयार होत असताना लगेच जॅकेट घातलं, खालती आलो, थोडं काही वेगळं वाटत होतं आणि म्हणून मी विचारलं की अरे बाबा हे कोणाचं जॅकेट आहे. मी बोलून विचारलं तर बाबा आमच्या इथे जो काम करणारा व्यक्ती अरे बाबा जॅकेट बाबा माझंच आहे का. हळूच बोलत साहेब तुम्ही आज मोठ्या साहेबांचे जॅकेट खालून खालती आलेला आणि आज इथे उभा राहिल्यानंतर योग्य जागी योग्य दिवशी योग्य माणसाचं ब्लेझर घालून उभं असल्यामुळे निश्चित पद्धतीने यश मिळेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.